सर मी आता 2-3 दिवस झाले हं. लीड जनरेट केली, ऍड रन केली, लीड्स वगैरे पण आले. आता मला एक सांगा तुमचा बिझनेस कोणता आहे? मेहंदी प्रोडक्टचा. मेहंदी प्रोडक्ट आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही मला एक सांगा की जी लोकं तुमच्याकडे आली होती, ते किती लीड तुम्हाला भेटले होते त्याच्यामध्ये? तरी आता 3 दिवस झाले, 31 लीड वगैरे भेटल्यात मला. विचारलं फक्त तरी? एकच लीड हं. कन्वर्ट झाली का त्यांनी प्रॉडक्ट वगैरे घेतलं. फक्त ओके. एकच कस्टमर असं होते का ज्यांनी प्रॉडक्ट घेतलं. कितीचा होता तो ऑर्डर? 1,000 रुपयेचा होता. आणि एक मला एक सांगा, तुम्ही ॲडव्हर्टाइजमेंट 3च दिवस रन केली, बरोबर? हो हो हो. तुमचा बिझनेस कोणता आहे परत एकदा रिपीट करा? मेहंदी प्रोडक्टचा. आणि त्याच्यामध्ये किती लीड आल्या टोटल तुम्हाला त्या याच्यामध्ये? आतापर्यंत 30. आणि खर्च किती केला यासाठी? वन डे 100 रुपये. आणि ₹1000 तुमचा बिझनेस झालाय. हो हो म्हणजे ₹100 मध्ये ₹1000 बिझनेस झालाय. म्हणजे हो. तुम्हाला जरी जरी मी कॅश ऑन डिलिव्हरी ठेवली हां. तर खूप प्रॉफिट होईल. बट कॅश ऑन डिलिव्हरीचं असं आहे का आरटीओ येतो. तर ओके. त्याच्यामुळे कॅश ऑन डिलिव्हरी नाही ठेवत. ओके. म्हणजे मला हे विचारायचं आहे, की ॲडव्हर्टाइजमेंट वर्क करतात एवढं तर हो तुम्हाला हो कळालं. हो. 100%, 100% वर्क ओके. करतं. नवीन लोकांना काय सांगाल, की ₹100 मध्ये ₹1000 आले याच्याने तुम्हाला हो काय हो शिकायला भेटलं? हो. म्हणजे का मला वाटत नव्हतं ज्या वेळेला मी तुम्हाला पे केलं, ज्या वेळेला मी असं विचार केलं का पेमेंट करून घेऊ, त्यावेळेला मी खूप घाईने विचार केला अँड पेमेंट करून टाकलं. पण त्याच्यानंतर मला खूप असं वाटत होतं का होईल का नाही होईल. बट वाटतं का 100% वर्क होतंय. का म्हणजे येस. 100 रुपये खर्च करून आणि मला एवढे ज्या वेळेला मी स्टार्टिंगमध्ये जेव्हा मी सेल करत होती, त्यावेळेला मी बूस्ट करायची. जे येस. Instagramवरती आपल्याला भेटतं. त्याच्यावरती हं. बूस्ट करायची. त्याच्यावरती पण लीड वगैरे यायचे. बट का असे नव्हते याय का म्हणजे घेणारे नाही असायचे. असेच म्हणजे जे स्क्रोल करत असता अँड हं. अदर क्लिक करून देता बस असे यायचे. बट ओके. याच्यानी 100% वर्क करतं आणि याच्यात पैसे जे आहे ते खूप कमी आहे. म्हणजे 100 बरोबर. रुपयामध्ये आपण खूप काय हे करू शकतो. आणि त्याच्यात बरोबर. आपल्याला बूस्टमध्ये 400-500 रुपये पे करावे लागायचे. बरोबर, बरोबर. तर वाटतं का 100% म्हणजे जे पण येणारे आहेत कस्टमर ज्यांना पण स्वतःचा बिझनेस म्हणजे पुढं हे करायचा ग्रो हं. करायचा आहे हं. त्यांनी केलं पाहिजे. ओके. आणि नवीन लोकांना काय सांगाल? तुम्ही जे ॲक्शन घेतली त्यातून तुम्हाला जे शिकायला भेटलं, ते नवीन लोकांना तुम्ही काय सांगाल? हो म्हणजे तुमच्या थ्रू जे पण येणार आणि जे बिझनेस पुढं करणार त्यांच्यासाठी खूपच प्रॉफिट होईल.